IR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ जिले में नाफिस लॉकडाउन में 15 अप्रैल तक के इजाफा कर दिया गया है। आज रात जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने एक प्रेस नोट जारी करते हुए नांदेड़ जिले में 4 अप्रैल की शब खत्म होने वाला लॉकडाउन में 15 अप्रैल तक के तौसी कर दी है, लेकिन इसमें कुछ नरमी का भी ऐलान किया गया है। इस नरमी के मुताबिक नांदेड़ जिले भर में तमाम कारोबार फिर से चालू होंगे। 5 अप्रैल से सुबह 7 बजे से शाम के 8 बजे तक कारोबार की इजाज़त दी गई है और रात के 8 बजे के बाद तमाम कारोबार बंद रहेंगे। इसमें सैनिटाइज़र और मास्क का इस्तेमाल करना लाजमी होगा। आज जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने फेसबुक लाइव में आवाम से अपील की कि अफवाहों पर ध्यान न दें और 5 अप्रैल यानी पीर के दिन से तमाम कारोबारों की इजाज़त दी गई। सगळ्या नांदेडकरांना माझा नमस्कार। आज आपल्याला माहित असेल की आपला जे जिल्ह्यामध्ये आपण जे लॉकडाऊन लावलेलं होतं ते येत्या 4 तारखेपर्यंत आहे आणि आज आम्ही काही ऑर्डर काढलेले आहे। ते लॉकडाऊन आपल्या नांदेड जिल्ह्याचे मध्ये जे लॉकडाऊन त्याचं एक्सटेन्शन नसून ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या शासनाने जे आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहे नाईट कर्फ्यूच्या त्या अनुषंगाने तो ऑर्डर काढलेला आहे। त्यामुळे काही समाजामध्ये काही लोक कन्फ्युजन क्रिएट करत आहे की जो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 4 तारखेपर्यंत जो लॉकडाऊन होता तो पुन्हा 15 एप्रिल पर्यंत आपण एक्सटेंड केलेला आहे। हे चुकीचं आहे। हा जो 5 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत जो ऑर्डर आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्या शासनाने जो दिलेला गाईडलाईन्स आहे नाईट कर्फ्यूच्या त्याच्या अनुषंगाने ऑर्डर आहे। त्याच्यामध्ये सगळे आस्थापना वगैरे उघडे राहणार, सब्जेक्ट टू काही कंडिशन आहे की रात्री 8 ते सकाळी 7 वाजतापर्यंत सगळं बंद राहणार, कारण त्याच्यामध्ये नाईट कर्फ्यू आपण इम्पोज केलेला आहे। त्यामुळे कसल्याही अफवांना बळी न पडता माझी सगळ्यांना विनंती आहे की जो माझा ऑर्डर आहे आज काढलेला तो सगळ्या आपण वेबसाईटवर टाकला आहे, सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सर्क्युलेट केलेला आहे, आपण मीडियाला पण दिलेला आहे आणि न्यूजपेपर मध्ये पण उद्या सगळं येईल। त्यामुळे कसलीही याच्यामध्ये कन्फ्युजन न ठेवता फक्त प्रशासनाने जे आदेश दिलेले आहेत त्याचाच तुम्ही गांभीर्यपूर्ण विचार करून त्याची अंमलबजावणी करावी। थँक्यू।